शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि आपला हरभरा जो आहे, हा हरभरा आता इथं कापणीसाठी आलेला आहे. तर हा कापणीसाठी आला, परंतु इथं 70% आपल्याला थोडा माल जो आहे, शेंड्याचे घाटे हे 3-3 घाटे, 4 घाटे अशा प्रकारे हिरवे दिसत आहे कुठं कुठं. आता बाबळीच्या झाडाखाली पूर्ण हरभरा वाळला, परंतु बाबळीच्या झाडाच्या पलीकडून तो हिरवा दिसत आहे. कारण तिथं पाण्याची शिप जास्त झाली, किंवा 2 पाईपामध्ये किंवा नौजलमध्ये जी नौजलचे वायसर असतात ते वायसर लिकेज असतील, तर तिथं पाणी जास्त झालं किंवा एखादी चिप जास्त झाली तर तिथं हरभरे हिरवे असतात. तर आता आपण हरभरा जो आहे तो हा परिपूर्ण सोयाबीन कापणीसारखा येत नाहीत. तर सोयाबीन कसं एकदा संपूर्ण येते, तर हरभरा कसं आहे की हरभरा हा टप्प्याटप्प्याने येतो. जिथं पाणी जास्त झालं तिथं लवकर येत नाही कापणीला, आणि जिथं कमी पाणी पडलं तिथं लवकर कापणीला येतो. पण त्यावेळेस काय होते, अति वाळवला, आता इथं आपण जास्त वाळला तर इथं शेंड्या ते बुडापर्यंत सारखे घाटे इथं वाळलेले आहेत. तर इथं काय करायचं, इथं लवकर कापायचा. आणि इथं 3-3 घाटे वर शेंड्याचे, आता इथं बघू शकता 3-4 घाटे हिरवे आहेत. तर हा 6 दिवसांनी 5 दिवसांनी हा पण वाळून जातो परिपूर्ण. कारण इथला जो गॅप पडला कापलेला, तर हा कापून पुंजाने मारले आपले ढिगं बारीक बारीक कडप्या, तर त्याच्यानंतर इथं खेळती हवा राहते आणि ऊन पडते, त्यामुळे हे पण 5-6 दिवसांमध्ये पूर्ण वाळतो. आपण हा कापणी करेपर्यंत बाजूचा हा पूर्ण कापणीला तयार होतो. आणि नंतर मग आपला हा सर्व भाग आपण कापू शकतो. आणि त्याच्यानंतर कापल्यानंतर आपण जे ढीग मारतो बारीक बारीक, त्यानंतर मोठा ढग मारतो. तर हे बारीक बारीक ढीग किती दिवस ठेवायचे, तर बारीक बारीक ढीग जास्त दिवस ठेवायचे नाही. बारीक ढीग हे 3 किंवा 2 दिवस ठेवायचे. कारण ऊन भरपूर पडत आहे, त्यामुळे काय होते, कडक उन्हामध्ये ते वाळून जाते आणि नंतर मग घाटे गळण्याची शक्यता असते. तर साधारण 2 दिवस ठेवल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी त्याला मोडून पाहायच्या काड्या, बुडाच्या पाहायच्या, मधातल्या पाहायच्या, 2-4 ढिगाच्या, त्याच्यावरून आपल्याला अंदाज लागते. कडकून आवाज आला तर आपण ढीग मारू शकतो, जर नाही वाजला तर 1 दिवस अजून ठेवायचं. तर अशा प्रकारे. आणि कापताना सुद्धा आपण जे झाड हिरवं आहे ते कापायचं नाही, त्याला 2 दिवस तसंच राहू द्यायचं, नंतर कापणी करायची. कारण हरभरा एकदाच कापणीला येत नाही, कारण टप्प्याटप्प्यानं हरभरा कापावा लागतो. जसं आपण शेताच्या बांधाच्या काठाने दुसरं पीक असेल, गहू असेल, हळद असेल, तर तिथं पाणी जर गेलं तिकडच्या शेतकऱ्यांचं किंवा आपलंच पाणी जर गेलं तिथं, तर ते हिरवा राहू शकतो. तिथला ठेवून द्यायचा आणि नंतर मग त्याची कापणी करायची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जास्त दिवस जर हरभरा आपण ठेवला तर काही जमिनीमध्ये वाळवी लागते, वळंबा, त्यामुळं घाटे गळण्याची शक्यता असते. वाळवी घाट्यांना म्हणजे जे फांदे आहेत त्याला खाते आणि ते घाटे गळून टाकते. तर त्यासाठी नुकसान होऊ नये त्यासाठी साधारण 2 किंवा 3 दिवस बारीक कडप्या कापून ठेवायच्या, नंतर ताबडतोब ढीग लावायचा. आणि ढीग लावल्यानंतर आपण ते म्हणजे ढग वगैरे, पाऊस वगैरे पाहून, वातावरणात बदल जर झाला तर ते ताडपत्र्या वगैरे ठेवून बांधून ते लवकरात लवकर काढणी करायची. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण हरभऱ्याचं आता करू शकतो.